हॅलो अँड नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज स्वयंपाकासाठी बनवणार आहे मस्तपैकी कोबीची भाजी। कोबीच्या भाजीमध्ये आज वाटाणे टाकणार आहे। ओले वाटाणे बाजारात बरेच येत आहेत, तर ते घालून करणार आहे। एकदम सोपी भाजी डब्यासाठी। फोडणीसाठी कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, धणा पावडर, हिंग आणि मोहरीचा तडका दिलेला आहे। आणि खमंग फोडणी करून त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी आणि मटार, हिरवे वाटाणे एकत्र करून घेणार आहे। कोबी बारीक चिरायचा आणि फक्त ही भाजी वाफेवर शिजू देणार आहे। भाजी वाफेवर शिजवणार आहे, म्हणजे तिची चव छान लागेल। आता भाजी होते तोपर्यंत आजूबाजूचं सगळं आवरून घेते। ओट्यावरचा जो काही पसारा असतो, पसारा म्हणण्यापेक्षा जे काही सामान असतं स्वयंपाकासाठी लागणारं होतं, ते मी आता एक एक जागेवर ठेवते। जसं मसाल्याचा डब्बा असेल, तिखट मिठाचे भांडे, त्यानंतर वाडगे असतील, काही ताटं वाट्या जे काही असेल ते साईड बाय साईड स्वच्छ करेल, म्हणजे क्लीन ओटा पण होतो आणि आपलं काम नंतरचं वाचतं। जेवणामध्ये थोडंसं वरण करायचं आहे, मसूर आणि मूग डाळीचं मिक्स। कुकरला 2 शिट्ट्या करण्यासाठी ठेवते। इथे भाजी मध्ये मध्ये चेक करते झाली की नाही, थोडीशी बाकी आहे। वाटत होतं मीठ कमी आहे म्हणून मीठ घातलेलं आहे। नाश्त्यासाठी इकडे आहेत उकडलेले चणे, त्याच्यावर कांदा टमाटा घालून खाणार आहे। भाजी बनवून तयार झालेली आहे। आता मुलांना खायचे होते फ्रेंच फ्राईज, म्हणून इकडे फ्रेंच फ्राईज करण्याची तयारी। चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून लांब लांब व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत। आणि एका साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे मीठ घालून। भाजी इज रेडी, म्हणून तिला दुसऱ्या वाडग्यामध्ये काढून कढई धुवायला टाकलेली आहे। एकदा अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज मुलांना करून खाऊ घातले होते, तेव्हापासून त्यांना घरचेच फ्रेंच फ्राईज आवडतात आणि ते असे मध्ये मध्ये करायला लावतात। बाजूला पोळ्यांची कणिक सुद्धा मळून ठेवलेली आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये फ्रेंच फ्राईजचे जे बटाटे आहेत ते अगदी 5 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत, म्हणजे 60% शिजवायचे आहेत आणि बाकीचे तेलामध्ये। वरणाला फोडणीसाठी वरण घोटून घेते, तोपर्यंत इथे फ्रेंच फ्राईज बनून म्हणजे फ्राईज उकडून तयार झालेले आहेत। हलकेसे कट व्हायला पाहिजे इतकंच। कुकिंग प्रोसेस थांबावी म्हणून थोडं थंड पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टिपून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे किंवा तांदळाचं पीठ एकत्र करायचं आणि तेलावर तळून घ्यायचे आहे।
मुलांसाठी चवदार फ्रेंच फ्राईज बनवून तयार आहेत। तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।